गडिंग्लजवासियांनो, जसं आम्ही मुलाखती घेत असताना गडिंग्लजमधील युवकांना काहीतरी हवं आहे, व्यापारी वर्गाला पण काही अपेक्षा आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काही सुविधांची गरज आहे. गडिंग्लजकरांना रस्त्याची, लाईटची देखील गरज आहे, त्याचबरोबर चांगल्या आरोग्याची देखील गरज आहे. पण आम्ही हा सगळा आढावा घेत असताना एका सामान्य गृहिणीला काय वाटतं, तिला घरच्या व तिच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल काय वाटतं, याच्याशी आम्ही गडिंग्लजमधील एका सामान्य गृहिणीशी केलेली ही बातचीत. भाभी, सलाम अलैकुम. वालेकुम अस्सलाम. भाभी, हम आपके पास आए, इसके वास्ते अभी इलेक्शन चल रहे हैं, तो अभी बहुत गर्मा गर्मी का माहौल है. इसमें सब लोग उम्मीदवार इधर उधर आपको नमस्कार करने को वगैरह आते हैं, लेकिन आपकी बहुत कुछ समस्या है, तुमच्या पण काहीतरी अडचणी आहेत की त्या कोणत्या अडचणी आहेत? तुम्ही एक घरात मध्ये काम करत असताना असं तुम्हाला वाटतं? समस्या म्हणजे पाण्याची जे हे आहे ते पाणी बरोबर येत नाही. लाईटीचा प्रॉब्लेम आहे, लाईट व्यवस्थित नाही. आणि हे काय पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय आहे? ते वेळेत वगैरे येत नाही का? वेळेत वगैरे येत नाही. रात्री कधी 11ला आलं, कधी 10ला आलं, असं त्यावेळी आलं तर मग झोपेच्या वेळेत आलं तर मग पाणी भरण्याचं होतच नाही. मग सकाळी लाईट गेल्यामुळे पाणी मिळत नाही. बरोबर बरोबर. असं होतंय. किंवा सणाचं सकाळी फार लवकरच सोडतात, ते तुम्हाला कळत नाही. कळत नाही. बरोबर. 5ला आलं, 4ला आलं, असं होतंय. बरोबर. मग तर सणाचं दिवशी पण असं आणि कायमचं तर कायमचं तसं आहे. बरोबर. आणि ही लाईटची तर रड नेहमी चालूच आहेच. लाईटची रड तर नेहमी चालूच आहे. बरोबर. सकाळी गेली की कधी 11ला येणार नाही तर कधी दिवसभर येणारच नाही. मग ते काय पाण्याचं असं, लाईटीचं असं, हे सगळ्या समस्या आहेत. बरं, या व्यतिरिक्त भाभी तुम्हाला अजून काय म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतं तुम्हाला? प्रॉब्लेम म्हणजे आधी आम्हाला टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे फार. म्हणजे इथं तुम्हाला स्वच्छतागृह नाही आहेत का? स्वच्छतागृह नाही. आणि सरकारी म्हणजे महानगरपालिकेचे म्हणजे आता एक जे होते ते पाडलेत. नगरपालिकेचे. बरोबर. इथं होतं का? होतं, इथं पाठीमागं होतं, ते पाडलं. मग त्याच्यासाठी ते आम्हाला खूप अडचण व्हायला लागली. बरोबर. आता जे दुसरीकडे आहे तिथं अंधारा खूप असते. मग तुम्ही सरकारी ह्याच्यापेक्षा मग तुम्ही तुमच्या जागेतच का स्वतःसाठी करून घेत नाही? स्वतःसाठी सुद्धा आम्ही सांगून बघितलं. मग ते जे कॉर्पोरेटर आहेत त्यांनी ते साहेबाकडे जावा, हे साहेबाकडे जावा असं म्हणतात. बरोबर. मग कुठल्याही साहेबाकडे गेले तर त्यांनी काय म्हणतात, ते जागेचं सगळं हे करून आणा. बरोबर. आणि मग तुमच्या ह्याच्यात काय होतंय ते गटर बिटर बघून तुम्ही तुमच्या कॉर्पोरेटरकडे जातो. परंतु त्यांनी तुमचं ऐकत नाहीत. म्हणजे कसं, ती तुमची मालकी हक्कची जागा आहे, तर तुम्ही ते तुमचं तुम्ही सगळं करून आणा, मग आम्ही करून देतो. बरोबर. असं म्हणतात. तरी आम्ही सुद्धा त्याबद्दल त्यांना काय म्हटलो की एवढे सगळे जागे सरकार पाडून सगळे समस्या हे करते आणि साध्या गटरीसाठी तुम्हाला होत नाही, मग आमचा काय उपयोग? तुम्हाला निवडून देऊन काय उपयोग? बरोबर. तुम्हाला निवडून देऊन तुम्ही आमच्या समस्या ऐकत नसाल तर तुम्ही कशाला अधिकाऱ्यांच्याकडे आम्हाला जायला सांगताय? बरोबर आहे असं. बरोबर आहे. बर भाभी, हे झालं तुमच्या घरच्या पाण्याबद्दल किंवा तुम्हाला जे स्वच्छतागृह, टॉयलेट वगैरे नाही त्याच्याबद्दल. परंतु तुम्ही ज्या वेळेला बाजारामध्ये फिरत असताय, बाजारला रोज जात असताय किंवा रविवारचं जात असताय, त्यावेळेला तुम्हाला काय अडचणी येतात का गडिंग्लज मध्ये फिरत असताना? खूप अडचणी येतात. कारण मुलींना घेऊन जाणे ते बाजारात शक्य नाही असं वाटतंय. कारण एवढी गर्दी आहे की टप्प्याटप्प्याला सगळी लोक उभी आहेत. बाजारात काय घेणे म्हणजे जमत नाही, एवढी गर्दी. लोक ही उभा राहणारच ना, चौक काय म्हटल्यानंतर उभा राहणारच भाभी. खरं काय सुविधा जे बाजूला वगैरे रस्ते मोठे पाहिजेत किंवा फुटपाथ वगैरे पाहिजे असं वाटतं का आपल्याला? आता बाजारात जायचं म्हणजे मुलींना घेऊन एकटे जरी गेलं तर ते रस्ता जरा काहीतरी जाऊन मार्ग काय काढण्यासाठी, म्हणजे सगळीकडे गर्दी असली तर घ्यायचं कसं? वावच नसतो असा. बरोबर. गडिंग्लजवासियांनो, आता आपणच एका सामान्य गृहीला काय पाहिजे हे त्यांच्याच तोंडातून ऐकलं. तिला कोणत्याही मोठ्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे. तिला तिच्या सुखसुविधा, ज्या आजूबाजूच्या अडीअडचणी आहेत की ज्याच्यामध्ये तिला पाणी पाहिजे पण ते देखील वेळेत पाहिजेत. कोणत्याही वेळेला, कोणत्याही दिवशी कधीतरी पाणी हे तिला नको आहे. त्याचबरोबर बाजारात फिरताना देखील, त्यांच्या मुलांच्या बळावर फिरताना देखील तिला ज्या अडचणी होतात त्या त्यांनी त्यांच्याच तोंडून सांगितल्यात. भाभी,
आपने ये कार्यक्रम में हमारे को वक्त दिया, आपको थोड़ा घर में आके हम लोगों ने डिस्टर्ब किया, इसीलिए माफ़ी चाहता हूँ भाभी। ऐसा कुछ नहीं है डिस्टर्ब। आप हमको करेंगे तो हम हमारी समस्या आपको बोलेंगे। तो ये 5 साल में कुछ तो हमारा। लेकिन भाभी इसके पहले आपको कुछ पूछा है क्या? हाँ, इसके पहले भी एक इंटरव्यू हमने दिया था 5 साल पहले। हाँ। तो सकाळ के कौन तो रिपोर्टर आए थे। हाँ। तो हम ये समस्या सब उनके सामने भी रखे थे। हाँ। लेकिन 5 साल में ऐसी एक भी समस्या हल हुई नहीं हमारी, उल्टा हमको तकलीफ ज्यादा चालू है। मतलब ये गंदगी, इसमें रहना, इससे बीमार पड़ना, ये हमारे लिए तो ज्यादा ही मुश्किल हो रहा है। गडिंग्लज वासियांनो, मला वाटत नाही की मला याच्यापेक्षा जास्त काही तुमच्याशी बोलावं। मी गडिंग्लज करता कॅमेरामन अमीनसह नदीवेसून डॉक्टर सुर्वे। पाहिलं गडिंग्लज वासियांनो, काय अपेक्षा आहेत एका गृहिणीच्या? काही नको आहे हो आपल्याला। त्या स्त्रियांना गावामध्ये फिरण्याकरता एक जिथं कुठं आपण थांबू तिथं एका सुलभ शौचालयाची किंवा प्रसाधनालयाची गरज आहे। चांगलं पाणी आपल्या नळाला यावं एवढीच अपेक्षा ती भांडी घासणारी घरातली बाई करते आहे की जिच्या घरामध्ये तिच्या कुटुंबाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजेत। निश्चितच गडिंग्लजमध्ये पाण्याचा अभाव नाही, परंतु तो गढूळपणा, तो दूषितपणा कुठंतरी गेला पाहिजेत याची खंत 20 वर्षापूर्वी या मांडतायत। विचार करा, काही बदल झालेला आहे का त्या परिस्थितीमध्ये? जशी आहे तशीच आहे, बरंचसं सत्तांतर झालं। मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार जेवढे हे राजकारणी लोक आहेत तेवढे आपण नागरिक म्हणून पण आहोत। कारण का की गेल्या 20 वर्षामध्ये फक्त आणि फक्त माझी 300-400 नावं माझ्या प्रभागात बोगस, माझे 500-600 मतदार पाकिट देऊन फिक्स, आणि मी पैशाच्या जोरावरती नगरपालिकेत जातो आणि मला काय पाहिजे ते मी करू शकतो। मी कोणत्याही प्रभागातून गडिंग्लजमध्ये उभारून निवडून येऊ शकतो। हा आत्मविश्वास काही लोकांच्या डोक्यात आलेला आहे आणि तो डोक्यातून काढण्याची तुमची वेळ आहे। जागे व्हा, उठा, 2 तारखेला सदसद विवेकबुद्धीनं मतदान करा। गडिंग्लजवासियांनो, आता नाही तर परत कधीच नाही। मग घरात बसून ओरडायचं नाही। 2000 रुपयाचं पाकिट घ्यायचं आणि 5 वर्ष मग मला खड्डे पडले काय, मला पाणी नाही आलं काय, याच्यावरती अजिबात आरडाओरडा करायचा नाही। काय अपेक्षा असते आपली? मला घरफाळा व्यवस्थित भरता यावा, माझं लाईट बिल व्यवस्थित भरता यावं, आणखीन माझा जो तुम्ही भरताय तो कर आपल्या घरचा तो व्यवस्थित आपण भरतच असतो। मात्र ती जी आपली जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपण मतदानाला पण चांगला नगरसेवक निवडणं ही आता आपली गरज आहे। परत परत त्या गोष्टी रिपीट करू नका। 20 वर्षापासून गडिंग्लजमध्ये याच अपेक्षा आहेत ज्या तुमचं तुम्ही ठरवा की तुमच्या लोकप्रतिनिधींनी किती पूर्ण केलेल्या आहेत। फक्त पिढ्या बदललेल्या आहेत, परंतु आपण इतिहासामध्ये ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मग आपले आदरणीय घाळीसाहेब असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय कुपेकर साहेब असतील, या लोकांनी जे गडिंग्लज घडवलं, कोणत्या डेडिकेशननं, कोणत्या तळमळीनं हे आपलं सुंदर गडिंग्लज घडवलेलं आहे। निश्चितच आत्ता असणारे लोकप्रतिनिधींची पण तीच तळमळ आहे, त्याच हेतूनं ते काम करतायत। परंतु काहीच मोजके लोक ज्याच्यामध्ये आंब्यामध्ये एक आंबा सडला की अख्खी पेटी नसते, तशी अवस्था या गडिंग्लजची करू नका। फार चांगली संस्कृती आहे, फार चांगला वारसा या गडिंग्लजचा आहे, त्याला कुठंतरी गालबोट लागतंय। ते मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, 2 तारखेला अगदी विचारपूर्वक मतदान करा। मी गडिंग्लजकर, नो राजकारण, ओनली समाजकारण। धन्यवाद। मी गडिंग्लजकर, नो राजकारण, ओनली समाजकारण।